नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत मोठी अपडेट. शेतकऱ्यांसाठी 10 नवीन योजना मंजूर आणि 5,000 रुपये कोटीचा निधी मंजूर झाला आहे. फक्त हे शेतकरी पात्र आहेत. कधी अर्ज करायचा आहे, कसा अर्ज करायचा याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. राज्य सरकारने कृषी क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक करण्यासाठी नवीन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 5 वर्षात 5,000 कोटीची अशी एकूण 25,000 कोटीची तरतूद करण्यात आली. मग आता ही योजना कोणासाठी आहे, तर शेतकऱ्यांसाठी नवीन संधी असेल, मग वेअरहाऊस असेल किंवा स्प्रिंकलरच्या योजना असतील किंवा ठिबक सिंचन असेल, पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल, व्यापार असेल, या सर्वांसाठी या योजना चालू केलेल्या आहे. या योजनेतून अत्यल्प किंवा अल्पभूधारक दिव्यांग महिला शेतकरी पहिलं प्राधान्य आहेत. तसेच या लाभार्थीसाठी लक्ष्यांक निश्चित करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हे मार्फत हा योजना चालू होणार आहे. मग काय आहे ही योजना, तर नियंत्रित शेतीसाठी शेडनेट असेल, हरितगृह असेल, पॉली हाऊस असेल, प्लास्टिक अस्तिरीकरण असेल, मल्चिंग पेपर असेल, क्रॉप कव्हर असेल, काटेकोर शेती आहे की पॅक हाऊस असेल, गोडाऊन असेल, कोल्ड स्टोरेज असेल, कृषी प्रक्रिया असेल, साखळी विकसन असेल, शेतमालाची ब्रँडिंग असेल, अशा सर्व योजनांसाठी आता सरकार ही मोठी अमाऊंट गुंतवणार आहे. मग कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे व कसा याचा अर्ज होणार आहे याची सविस्तर चर्चा करूया चॅनलच्या माध्यमातून. सुरुवातीला जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सरकारने आता कोल्ड स्टोरेज असेल किंवा इतर जे काही यंत्रणा असेल, शेतकऱ्यांना हवामानात तोंड द्यावं लागते, यासाठी गुंतवणूक करण्यात आली आहे. तसेच टेक्नॉलॉजीचा शेतीसाठी जास्तीत जास्त वापर करणे किंवा शेततळे असेल, सूक्ष्म टिंचन असेल किंवा जे पालेभाज्या असेल, पाळेभाज्या असेल, यांचं स्टोरेज करण्यासाठी सरकार वेअरहाऊसकडे सध्या लक्ष देत आहे. मग या वेअरहाऊसच्या माध्यमातून आता हा निधी कसा मंजूर करण्यात आहे, एकटा वापर हा शेतकरी आणि इतर घटकांसाठी हा पैसा वाटप होणार आहे. प्रत्यक्षांसाठी हा वापर. तर या योजनेचे थर्ड पार्टी मूल्यांकन करण्यासाठी 1% राखीव निधी मंत्रिमंडळाने ठेवला आहे. याचा सविस्तर GR येत्या काही दिवसातच येणार आहे. आपल्या शेतकऱ्यांना विनंती आहे, जर आपली सामूहिक शेती असेल किंवा आपलं NGO असेल किंवा फार्मिंग असेल, कृषी कंपनी असेल, तर आपण या योजनेचा लवकरात लवकर फायदा घ्यायचा आहे. ही योजना प्रथमतः अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका.